नमस्कार मंडळी, तुहेरी माझा मित्वाचा 3 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर प्लीज मला ना तुमच्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे असं ईश्वरी खूप त्याला प्रयत्न करून सांगत असते, पण अर्णव काही तिचं ऐकूनच घेत नाही. आता अर्णव म्हणतो की तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात जे काही सिरियस झालं आहे ना, हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झाले, त्यामुळे आता आणखीन मला आता तुझ्याशी काही बोलायचं नाही. इतक्यातच अंजली हाक मारते की ईश्वरी, अंजली जर इकडे येता का म्हणून, कारण पार्टी सुरू असते ना त्याच वेळेस म्हणून. आता ईश्वरी जाते अंजलीकडे. आता अंजलीला तर ईश्वरीचं फार कौतुक वाटत असतं, कारण अंजलीने तिचा जीव वाचवलेला असतो, फक्त तिच्या एकटीचाच नाही तर तिच्या बाळाचा सुद्धा, म्हणून तर अंजलीने ही पार्टी ठेवलेली असते. आता अंजली म्हणते की मी माझ्याकडून तर थँक्यू तुला म्हटलेलंच आहे, पण आता आमच्या बाळाकडून सुद्धा तुम्हाला थँक्यू म्हणते असं अंजली म्हणते. राकेशसुद्धा तिथंच उभारलेला असतो आणि आपल्याला दाखवलं आहे की मामा तर अगदी खुशच असतात, नम्रता आकाशसुद्धा खुश असतात. फार छान अशी पार्टी सुरू असते. आता अंजली म्हणते की ईश्वरी तू होतीस म्हणून माझं बाळ आज हे जग बघू शकणार आहेस ग, कारण अंजलीचं बाळ ईश्वरीने वाचवले याचं खरं तर कौतुक अर्णवला सुद्धा असतं. अंजली म्हणते की माझ्या बाळासाठी तू जे काही केलंस ना तर ते खरंच खूप कमिटेबल आहे ग, असं अंजली म्हणत असते. आणि पुढे म्हणते की तू अगोदर माझी मैत्रीण झालीस, नंतर माझी वहिनी झालीस आणि आता तर माझ्यासाठी माझा अगदी असं इमोशनल होऊन अंजली बोलत असते. ईश्वरी म्हणते त्यावेळी तुम्ही हे सगळं काय बोलताय, तर अंजली म्हणते अगं मी खरंच बोलते, अगोदर मला फक्त माझ्या चिंटूचाच आधार वाटायचा ग, पण आता मला तुमच्या दोघांचा सुद्धा आधार वाटतो. अंजली आज फारच कौतुक करत असते ईश्वरीचं. आणि आता ईश्वरी म्हणते की ताई मी हमेशा तुमच्यासोबत आहे. अंजली म्हणते बरं मी माझ्याकडून तर तुला गिफ्ट दिलेच आहे, पण मी तुला प्रॉमिस केलं होतं की तू राजेशिर्के कुटुंबाकडे जे मागशील ते तुला मिळेल, तर आता तू सांग तुला काय हवं आहे ते, असं म्हणून अंजली आता माईकच तिच्याकडे देते, माईक हातात देते ईश्वरीच्या आणि म्हणते सांग तुला आमच्याकडून काय हवं आहे ते. आता आपण पाहतो की मामासुद्धा ईश्वरीला इशारे करत असतात की माग बिंदास माग तुला काय हवं आहे ते. आता ईश्वरी एकदा आकाश आणि नम्रताकडे पाहते, कारण तिला या दोघांच्या नात्याबद्दल घरात सांगून त्यांचं नातं स्वीकारा असं घरच्यांना सांगायचं असतं. आता ती अर्णवकडे पण बघते, पण अर्णवचा नेहमीप्रमाणे मूड नाराजच असतो ईश्वरीकडे बघण्याचा. आता ईश्वरी माईक हातात घेते आणि ते मला असं म्हणते, आजी म्हणतात ईश्वरी अगं संकोच करू नकोस, अंजलीने तुला शब्द दिलाय म्हणजे चिंटू तुला नाही म्हणू शकणार नाही, त्यामुळे तुला जे हवं ना तर ते तू मागस, त्याला तुझी इच्छा पूर्ण करावीच लागेल असं आजी म्हणतात. आता ईश्वरी म्हणते हो आजी म्हणून. आणि आता आपण पाहतोय की ईश्वरी तिची इच्छा मागणारच असते, मामा तिला सतत इशारे करत असतात की माग म्हणून. आणि नम्रता आणि आकाशला सुद्धा माहिती असतं की ते आमच्याबद्दलच काहीतरी मागेल म्हणून. आता ईश्वरी म्हणते की मला आज एवढंच मागायचं आहे की आता इतक्यातच वल्लरी जोरात 1 मिनिट म्हणून हाक मारते ना, तर वल्लरीने हाक मारल्यानंतर कोणाला काही कळतच नाही, तर वल्लरी तिच्या हातातला मोबाईल मामांच्या हातात देते आणि ईश्वरीकडे जाऊन म्हणते की 1 मिनिट म्हणजे माईक दे म्हणते हातात. आता माईक हातात घेते आणि लगेचच म्हणायला लागते, तर आजच्या या आनंदाच्या प्रसंगी मी सगळ्यांच्या आनंदामध्ये आणखीन भरच टाकणार आहे म्हणून. आता सगळ्यांना तर काही कळतच नाही की हे सगळं नक्की कुठला आनंदाबद्दल बोलते. मामा तर एवढे घाबरतात की मामा म्हणतात अरे बापरे हिला कसला आनंद झालाय, हिला आनंद झाला ना की मला धडकीच भरते असं मामा घाबरून म्हणतात. वल्लरी म्हणते नाही म्हणजे ईश्वरी तिची काय इच्छा आहे हे तर सांगेलच, पण त्या अगोदर मला ना खूप महत्त्वाची आणि एक आनंदाची घोषणा करायची आहे म्हणून. आता वल्लरी हे सगळं ते अगदी माईकमध्ये जोरजोरात बोलायला लागते ना, तर राजेशसहित सगळेजण बघायला लागतात आश्चर्याने की अरे बापरे वल्लरीला नेमकं काय महत्त्वाचं सांगायचंय म्हणून. इतक्यातच वल्लरी म्हणते की तर आजच्या पार्टीमध्ये सदावर्ते ही फॅमिली आलेली आहेत म्हणून. आता सगळेजण सदावर्ते फॅमिलीकडे बघतात. आता पुढे वल्लरी सांगत असते की त्यांची मुलगी मेघना, तिला मी इथे येण्याची विनंती करते आणि म्हणते की मेघना प्लीज ये इकडे म्हणून. आता ही मेघना जी आहे तर ती त्या वल्लरीजवळ येऊन उभी राहते बरं का. आणि ती आल्यानंतर मामाना तर ह्याची सगळ्याची कल्पना सुद्धा नाही की या बहिणीच्या काकाचं एंगेजमेंट ठरवली म्हणून. आता बघा आजच्या भागामध्ये सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो. आता पुढे वल्लरी म्हणते आणि माझा मुलगा आकाश याला सुद्धा मी इथे बोलण्याची विनंती करते, आकाश प्लीज ये असं म्हणल्यानंतर आता आकाश सुद्धा जातो आणि तिथे उभा राहतो. आता आकाश आणि मेघना हे दोघेही तिथे उभं राहतात. आता वल्लरी म्हणते की तर आज माझ्या आकाशचं आणि मेघनाचा लवकरच साखरपुडा होणार आहे असं मी जाहीर करते असं वल्लरी म्हणते आणि टाळ्या म्हणून हसायला लागते. आता सगळेजण टाळ्या वाजवतात, पण ही सगळी एवढी मोठी न्यूज
न्यूज जी आहे तर ती घरच्यांसाठी अक्षरशः शॉक आहे. कारण याच्यामध्ये अंजली, अर्णव आणि इतर कोणालाच काहीच माहिती नसतं. मामासुद्धा आकरूनच उभे राहतात. अंजलीला काही कळत नाही. राकेश एकटाच हसत असतो की आनंदाची बातमी म्हणून आणि वल्लरी हसत असते. लगेच राकेश म्हणतो वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन आकाश, क्या बात आहे, असा राकेश म्हणतो. एकतर आकाशला सुद्धा माहीत नसतं की आज त्याच्या एंगेजमेंटची अनाऊन्समेंट होणार आहे म्हणून. इकडे नम्रताच्या तर पायाखालची जमीनच सरकली ना. आकाशचा बिचाराचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. कारण त्याला एकतर काही माहिती नसतं आणि अचानक त्याचा साखरपुडा होतो हे समजलेलं असतं. आता वल्लरी बघा ईश्वरीकडे कशी नजर टाकून बघते आणि म्हणते की काय मग सगळ्यांना कसं वाटलं माझं सरप्राईज, आवडलं ना सगळ्यांना, असं आता ती माईकमध्येच बोलते. आणि आता पुढे म्हणते की आकाश तुला कसं वाटलं रे हे माझं हे सरप्राईज म्हणून. आता आकाश काहीच बोलत नाही बिचारा. तो इतका भांबावलेला असतो की त्याला काय बोलावं ते शब्दच फुटत नसतात. नम्रताला मात्र खूप वाईट वाटत असतो. आकाश म्हणतो की मामी अगं पण ऑल ऑफ सडन एंगेजमेंट आणि कोणालाच काही माहीत नव्हतं. तर वल्लरी म्हणते अर्णव अरे सरप्राईज द्यायचं होतं ना, मग कसं सांगणार ना सगळ्यांना अगोदरच मी. सरप्राईज आवडलं ना मग झालं तर, असं वल्लरी म्हणते. आता अर्णव याच्यावरती काहीच बोलत नाही. नम्रता बिचारी खूप वाईट वाटत असतं पण हसण्याचं नाटक करत असते. आता सगळ्यांच्या समोर तिला तिचं दुःख लपवायचं असतं. आणि आपण बघतो की वल्लरी अगदी तिरक्या नजरेने लगेचच नम्रताकडे बघते. आणि आता वल्लरी बघा अनाऊन्समेंट करते, मी माझ्या आकाशची चांगली मैत्रीण नम्रता हिला मी इथे येणे, माझ्या मुलाची चांगली मैत्रीण नम्रता हिला इथे येण्याची मी विनंती करते. आणि पुढे म्हणते की नम्रता ये इथे ये, असं म्हणून मुद्दामच असं माईकमध्ये बोलते वल्लरी. असं बोलल्यानंतर आता नम्रताला तर काहीच कळत नाही. मामाच पण बघत राहतात आणि वल्लरी म्हणते अगं ये ना, ये इकडे ये, इथे उभी राहा, असं म्हणतात. आता बिचारी काय करणार ना नम्रता, तिला याकडे दुसरा पर्यायच नसतो. कारण घरच्यांना तर ती सांगू शकत नाही. अंजलीसुद्धा म्हणते नम्रता अगं ये ना ये, असं म्हणल्यानंतर नम्रतासुद्धा आता जाते आणि सगळ्यांच्या तिथे जाऊन उभी राहते. आता आपण बघतो की मामीची बघा पुढची खेळी कशी आहे ती. आता ती नम्रताला आकाश आणि मेघनाच्या मध्ये उभा करते, स्वतः बाजूला होते आणि आता माईकमध्ये पुन्हा बोलायला लागते. आता म्हणते की तर आता मी नम्रताला मी विनंती करते की तिने तिच्या हाताने आकाश आणि मेघनाचा हात एकमेकांच्या हातामध्ये द्यावा आयुष्यभरासाठी, अगदी आयुष्यभरासाठी, असं वल्लरी म्हणत असते आणि मुद्दाम हसत असते. आणि वल्लरी हे सगळं जाणून मुद्दामून करते. बिचारी नम्रता जी आहे तर ती आधीच तर टेन्शनमध्ये असते कारण या अगोदर सुद्धा तिचं एक लग्न मोडलेलं असतं. आणि आता वल्लरीचा हा कपटी डाव हा फक्त आहे ना राकेशच्या बरोबर लक्षात येतो. यासाठी तुम्ही पुढचा रिव्ह्यू नक्की पहा. आणि हो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या मदतीची खूपच गरज आहे. आता आपण पाहतोय की नम्रताला तिथं बोलल्यानंतर तिला हे सगळं आठवत असतं की आकाशने तिला त्या मटका कुल्फीच्या गाड्यावरती कसं तिला प्रपोज केलेलं असतं, तिला कशी अंगठी घातलेली असते आणि कसा तिला व्हिडिओ मॅरी मी असं म्हटलेलं असतो. हे सगळं आता नम्रताला तिच्या आठवणी आठवत असतात. आणि इकडे वल्लरी म्हणालेले असते की आकाश आणि मेघनाचा हात एकमेकांच्या हातामध्ये दे आयुष्यभरासाठी. आणि हे सगळं आठवून बिचारीला खूप वाईट वाटत असतं. आता एकतर ती रडविली झालेली असते पण तिला सगळ्यांच्या समोर काही बोलताही येत नाही आणि काही सांगता येत नसते. आता असं म्हणल्यानंतर आपण बघतो की वल्लरीने तर चांगलीच रिक्वेस्ट केलेली आहे की प्लीज तू या दोघांचा हात हातात दे म्हणून. आणि वल्लरी इकडे ईश्वरीकडे बघून तिला डोळ्याने इशारा करत असते की बघ मी कशी करते म्हणून. पण इतकं झालं तरी अजून नम्रता विचारच करत असते. आता वल्लरी म्हणते अगं नम्रता कसला विचार करतेस तू, अगदी आम्हाला आमच्या घरच्यांसारखीच आहेस ना, दे दोघांचे हात एकमेकाच्या हातात दे, असं आता वल्लरी मुद्दामून सगळ्यांच्या समोर नम्रताला बोलते. आता नम्रता बिचारी नाईलाजाने डोळ्यातलं पाणी तिच्या आलेलं असतं, अगदी डोळे गच्च भरलेले असतात. आता ती आकाशचा हात घेते, त्यानंतर मेघनाचा हात घेते आणि दोघांचा हात हातात देते. आणि हे सगळं आपल्याला बराच वेळ दाखवलेलं आहे. आणि या सीनसाठी प्लीज एक लाईक नक्की करा व्हिडिओला. आता आपण पाहतोय की नम्रताने दोघांचे एकमेकांचे हात हातात दिले आहेत. आता असे हात हातात दिल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात, एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणत असतात. आणि तिथे जरासा गोंधळ झालेला असतो, म्हणजे सगळं बोलणं वगैरे, आवाज, टाळ्यांचा आवाज हे सगळं चालू असतं. आता ही मेघनासुद्धा खुश असते, तिचे आईवडील खुश दाखवलेले आहेत. आता नम्रता हे सगळे हातात हात दिल्यानंतर आता तिथून बाहेर हळूहळू अगदीच बाहेर निघून जात असते आणि वळून आकाशकडे सुद्धा बघत असते. कारण तिचं खरं प्रेम आकाशवरती असतं. आणि या सगळ्याची कल्पना तर आजींना सुद्धा नसते. खरं तर हे आजींना सुद्धा यातलं काहीच माहिती नसतं. आणि आता आपण पाहतोय की अगदी डोळ्यामध्ये पाणी भरलेलं असतं आणि नम्रता आता तिथून निघून गेलेली असते. पण ईश्वरीचं मात्र सगळं लक्ष हे नम्रताकडेच असतं, कारण आता ईश्वरीच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं. आकाशला तर बिचारायला काहीच कळत नसतं. आकाश एकसारखा नम्रताकडे बघत असतो. नम्रता कशी बाहेर चालली आहे ना, तर ते आकाशचं लक्ष नम्रताकडेच असतं.
आता ही वल्लरी मामांना सांगत असते की अहो सदावरती फॅमिलीला इकडे घेऊन या ना, या म्हणून. आता मामासुद्धा त्यांना बोलवतात, सगळ्यांची गळाभेट होते. हे सगळं चालू असतं आणि आता नम्रता तिथून कशी नाराज होऊन निघून गेली हे फक्त राकेशच्या चांगलंच लक्षात येतं की हा मामीचाच डाव आहे म्हणून. आता सुरुवातीला तर आपण बघतोय की पहिल्यांदा नम्रता बाहेर जाते. आता ती बाहेर गेल्यानंतर राकेश हे सगळं बघतो आणि त्यानंतर वल्लरीचे लक्ष पूर्णतः ईश्वरीकडे असतं. आता ईश्वरीसुद्धा नम्रताच्या पाठीमागे जाते. हा सगळा सीन राकेश शांतपणे बघत असतो. आता हे सगळे बाहेर गेल्यानंतर नम्रता वल्लरी म्हणते की आली होती माझी सून बनायला, पण मी तर चांगलाच तडका दिला, असं आता वल्लरी म्हणते. आपण बघतोय की आता नम्रता जी आहे तर ती घराच्या बाहेर जाते आणि तिला आठवत असतं की वल्लरीने कसं आकाश आणि मेघनाचं लग्न जमवलं आहे आणि नम्रताला सांगितलेलं असते की दोघांचा हात एकमेकांच्या हातात द्या आयुष्यभरासाठी. हा सीन आठवून नम्रता रडत असते बिचारी. बाहेर उभारून घराच्या बाहेर ती उभारलेली असते आणि ते सगळं आठवत असते. आणि आता तिथं लगेचच ईश्वरी येते. ईश्वरी हे सगळं लांबूनच पहिल्यांदा बघते की आपली बहीण रडते म्हणून. आता रडत असलेल्या नम्रताकडे ईश्वरी जाते. आता ईश्वरी पळत नम्रताकडे येते आणि म्हणते की ताई तू प्लीज रडू नकोस ताई. नम्रता म्हणते इशू अगं रडू नकोस तर मी काय करू, आणि मला खरंच असं वाटलं नव्हतंच की तू माझ्याशी असं वागशील म्हणून. आता नम्रता ईश्वरीवरतीच आरोप करायला लागते. ईश्वरी म्हणते म्हणजे तर नम्रता म्हणते तुला तुझ्या घरामध्ये तुझी बहीण जाऊ म्हणून नको होतीस तर स्पष्ट सांगायचंच ना, असा इतका मोठा तमाशा करण्याची काय गरज होती. आता नम्रता उलट ईश्वरीलाच बोलायला लागते. आता आपण इकडे पुन्हा घरातला सीन बघतोय की अर्णव म्हणत असतो मामी आज तू अचानकच सरप्राईज दिलं. त्यावर वल्लरी म्हणते अरे मला अनेक दिवसापासून आहे ना ही मेघना जी आहे ना ती आकाशसाठी माझ्या मनात अगदीच भरली होती ती. अर्णव म्हणतो हो पण तू अगदी आकाशचं लग्न वगैरे ठरवलंस हे कोणालाच काही माहिती नव्हतं. मामासुद्धा म्हणतात अगं हो म्हणून. आता इतक्यात मामा म्हणतात अगं सांगायचंच तर ना आम्हाला, आधीच आम्ही तिच्या आईवडिलांना तर भेटलो असतो ना. तर वल्लरी म्हणते मुलगी चांगली आहे ना, आवडली ना सगळ्यांना, झालं तर मग. आणि पुढे म्हणते की बरं अर्णव मेघना या घरची सून म्हणून पसंत आहे ना तुला. अर्णव म्हणतो मामी अगं माझं काय, आजी मोठी आहे घरात, आजीला ओके असेल, तुम्हा दोघांना ओके असेल आणि विशेष म्हणजे ताईला ओके असेल तर मी पण ओके आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं अर्णव म्हणतो. राजेशसुद्धा तिथेच उभे असतो. वल्लरी म्हणते मला अगदी खात्री होती की माझा हा निर्णय तुला अगदी 100% पटेल. शेवटी काय ना की घरची सूनच तर सगळं घरचं सगळं सांभाळत असते ना आणि घरच्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी सुनेवरच असते ना. एकदा जर का तिचीच निवड चुकली तर मग पुढचं सगळं चुकतं नाही का अर्णव, असं मुद्दा म्हणून ती बोलते. आता ती अर्णव कुठल्या उद्देशाने बोलते हे राजेशच्या आणि मामांच्या चांगलंच लक्षात येतं. मामा लगेचच वल्लरीकडे बघायला लागतात. इतक्यातच अंजली वातावरण सावरून घेते आणि म्हणते खरंच खूप गोड आहे मेघना. आता वल्लरी म्हणते हो ना, आवडली ना तुला. आता मामासुद्धा लगेच वल्लरीसुद्धा म्हणते हो खरंच खूप गोड आहे बाबा. आणि आता मामांचे ते इशारे चालू असतात. इकडे राजेश मनात म्हणतो काहीतरी झोल नक्कीच आहे, कोणालाही न कळू देता अचानकच मुलगी पसंत पण केली, शोधून काढलं पाहिजे नक्की यामागे काय येते. ईश्वरी नम्रताला म्हणत असते मी का करते अगं असे. नम्रता म्हणते हे बघ तू जे काय बोलते ना त्याच्यावरती माझा विश्वास नाही बसणार. आता ईश्वरी म्हणते अगं मी कोणाची शपथ घेऊन सांगू तुला, आज मामी इकडे जे काही बोलणार आहेत हे खरंच मला माहिती नव्हतं. मी तुझ्या आणि आकाश भाऊजींबद्दलच बोलणार होते सगळ्यांच्या समोर, पण तू बघितलंच ना मामीने मला बोलू दिलं नाही. नम्रता म्हणते मला अगोदर सांग तू माझ्या आणि आकाशबद्दल बोलण्यासाठी जिजूंकडे एवढा उशीर का केलास. अगं दिवस रात्र तर तुम्ही दोघं एकत्र असतात ना, आमच्याबद्दल बोलण्यासाठी साधी तुला 5 मिनिटं नाहीत मिळाली. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरी तर म्हणते ताई अगं तुला कसं सांगू. नम्रता म्हणते अगं अख्खा दिवस होता गं तुझ्याकडे तरीही तू सांगितलं नाहीस. मला माहिती आहे, मला ना माहिती की मुद्दामून तू या गोष्टींसाठी ना उशीर केलास आमचं सगळं सांगण्यासाठी. तुला मी या घरात तुझी जाऊ म्हणून नको आहे हेच कारण आहे असं म्हणत असते. आणि ईश्वरी तिला पुन्हा म्हणत असते की नाही गं ताई मी असं काही केलं नाही. ताई आपलं एवढं तकलादोय का गं हे नातं, तुला असं वाटलंच कसं गं ताई. आता नम्रता म्हणते कारण मला पटेल असं उत्तर नाही आहे तुझ्याकडे इशू. आता असं म्हणल्यानंतर आपण बघतो की आकाश सुद्धा तिथं आलेला असतो. आता पुन्हा घरातला सीन बघतोय आपण. आता वल्लरी सगळ्या पाहुण्यांना सोडून म्हणजे साईडला आलेली असते. इतक्यातच राजेश तिथे येतो आणि राजेश म्हणतो क्या बात है मामी, आज आवडला मला आज तुमचा चॉईस. आणि पुढे म्हणते की अनेक गेम ही
आता वल्लरी म्हणते गेम कसला गेम आवडला. वल्लरी तेव्हा आता राजेश म्हणतो हो म्हणजे नम्रता नको म्हणून मेघना. हे इतर कोणाच्या लक्षात आलं नसलं तरी मला कळलंय हं मामी, असं राजेश म्हणतो. आता वल्लरी म्हणते वा जावे बापू वा, हुशार आहात हं तुम्ही. आता राजेश म्हणतो पण काय हो मामी, आणि जर का समजा कोणी विचारलं की असं काय बरं वाईट आहे त्या नम्रतामध्ये तर काय सांगाल तुम्ही. तर नम्रता वल्लरी म्हणते सरळ सांगेन की एक बळजबरीच्या सुनबाई घरात पडल्यात तेवढं पुष्कळ आहे. त्यात आता तिची बहीण मला माझी सून म्हणून नकोच आहे, असं वल्लरी म्हणते. आता राजेश बघा, राजेशला किती उत्सुकता आहे सत्य जाणून घेण्याची ते. आता पुढे राजेश म्हणतो पण मामी तरीही ना अगदी राहून मला ना रोज एक प्रश्न पडतोस. वल्लरी म्हणते अगो बाई काही ते. तर राजेश म्हणतो की असं कोणतं तरी गुपित आहे की जे तुम्हाला माहिती आहे, जे त्याचं टेन्शन तुमच्या चेहऱ्यावरती दिसतंय, फक्त तुम्ही ना कोणाला कळू देत नाही आहे ते. म्हणजे बघा हा मामी, मला एक प्रश्न असा पडतोय ना की इतकं काय वाईट केलंय ईश्वरीने तुमचं की जे तुम्ही इतका काय एवढा राग येतोय तुम्हाला, मला हे काही कळतच नाही. वल्लरी म्हणते काय ना जावाई बापू की आपलं ठरलंय ना की एकमेकांच्या प्लॅनमध्ये सामील व्हायचं, म्हणून जास्त खोलामध्ये नाही शिरायचं, कळलं ना. आता राजेश म्हणतो हां ठीक आहे म्हणून. आता वल्लरी म्हणते जरा होणाऱ्या विहीनबाईंना भेटून येते असं म्हणून आता वल्लरी तिथून निघून जाते. आता बघा वल्लरी गेल्यानंतर हा राजेश सुद्धा काही साधा नाही, हा पण अगदी वल्लरीसारखाच आहे. राजेश म्हणतो म्हणजे विषय खोल आहे. हां बरोबर आहे. आणि म्हणतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की माझ्या जिलेबीचा आहे आणि विषय खोल आहे. आता मला तर हा विषय कळायलाच हवं, असा राजेश म्हणतो. आणि आता तिकडे वल्लरीकडे एकदा बघतो आणि आता आपण पाहतोय की यानंतर बाहेरचा सीन. आता आणि राजेश म्हणतो की कळेल आपल्याला नंतर, आणि आपल्याला दुसरा सीन दाखवत आपण पाहतोय की ईश्वरी म्हणत असते ताई तुला कसं समजावं गं, मला तर खरंच कळत नाही. इतक्यातच आकाश तिथे पळत येतो आणि म्हणतो नम्रता आय एम रिअली व्हेरी सॉरी, मला ही खरं काहीच माहिती नव्हतं. तर नम्रता म्हणते आकाश सर तुम्ही खरंच काही बोलू नका, तुमची काहीच चूक नाही आहे. आणि आता ती म्हणते की चूक तर माझ्या नशिबाची आहे असं नम्रता म्हणते, आणि म्हणते की लग्नाचं सुख नाहीच आहे बहुतेक माझ्या नशिबात. आणि ईश्वरीकडे बघून म्हणते हो ना ईशू, बरोबर बोलते ना मी. आता ईश्वरीला माहिती असतं ना, कारण हिचा पहिल्या साखरपुडाने लग्न मोडलेलं असतं म्हणून. आणि आता नम्रता तिथून चाललेली असते. ईश्वरी तिचा हात पकडते आणि म्हणते ताई थांब, मी ना आत्ताच्या आत्ता सरांना बोलवते, मी आत्ताच्या आत्ता सगळं त्यांना सांगून टाकते. नम्रता म्हणते ईशू अगं आता सगळं सांगण्याचा काय फायदा आहे, तिकडे मामीने आकाश सरांबद्दल सगळ्यांना सगळं सांगून टाकलंय. ईश्वरी म्हणते अगं बघू ना आपण, माझं ऐकतील सर, बघू मी बोलते ना सरांशी, प्लीज तुम्ही दोघे इथेच थांबा, मी आलेच हां, प्लीज इथेच थांबा असं म्हणत असते. आणि आता ईश्वरी पळत घरामध्ये जाते आता अर्णवला बोलण्यासाठी म्हणून. आणि आपण आता पाहतोय की ईश्वरी आता अर्णवचा हात पकडून त्याला एका साईडला घेऊन येते. आता अर्णव तिचा हात जड करतो आणि म्हणतो काय चाललंय. ईश्वरी म्हणते सर प्लीज मला ना तुमच्याशी अर्जंट काहीतरी बोलायचे. अर्णव म्हणतो काय बोलायचे. ईश्वरी म्हणते सर आज सकाळपासून मी ना तुम्हाला काहीतरी सांगण्याची कोशिश करते. अर्णव म्हणतो काय सांगायचंय तुला, तिच्या अंगावर ओरडतोच ना. आता ईश्वरी म्हणते की सर नमोताई आणि आकाश भाऊजींचं एकमेकांवरती प्रेम आहे. असं ऐकल्यानंतर तर अर्णवला तर पहिल्यांदा धक्काच बसतो. अर्णव जोरात ओरडतो वॉट म्हणून. आणि आपण पाहतोय की असं म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणते हो सर प्लीज मला तुम्ही ना त्यांना समजून घ्या सर प्लीज. आता अर्णव तर 5 मिनिटं विचारच करायला लागतो. ईश्वरी म्हणते माझी बिचारी नमुते प्रेमाला घाबरणारी मुलगी आहे, त्या आधीच एक लग्न आणि सगळी मोडलं होतं आणि त्यामुळे ती खूप दुःखी होती. आणि त्यानंतर तिच्या जिंदगीत असं सुख केलं असं तिला वाटलंही नव्हतं कधी. प्रेम लग्न या सगळ्यांवरून विश्वास उडाला होता तिचा, पण तिचं आता खरंच आकाश भाऊजींवरती खूप प्रेम आहे सर, आणि आकाश भाऊजींचं सुद्धा नमुताईवरती खूप प्रेम आहे असं असं ईश्वरी सांगायला लागते. आणि पुढे म्हणते की आकाश भाऊजी त्या मेघनासोबत कधीच सुखी नाही राहू शकणार सर, खरंच सर प्लीज तुम्ही आता माझ्यासोबत बाहेर चला आणि नमुताई आणि आकाश बरोबर एकदा बोला प्लीज सर, एकदा बोला, त्यांच्या अख्ख्या जिंदगीचा प्रश्न आहे हो. आणि असं म्हणून अर्णवचा हात लावत असते. अर्णव तिचा हात पुन्हा जीड करतो आणि म्हणतो कशावरून हा तुमचा प्लॅन नसेल, तू तुझ्या जीवाची पर्वा न करता माझ्या ताईचा जीव वाचवला म्हणून मी थोडासा डायव्हर्ट झालो होतो, बट नाव हे आकाश आणि नम्रताचं हे प्रेम ही नाटकं. आता ईश्वरी म्हणते नाही हो सर. अर्णव म्हणतो तुमच्या देसाई फॅमिलीवरती माझा अजिबात विश्वास नाही आहे असं अर्णव म्हणतो. आता ईश्वरी म्हणते सर प्लीज माझं एकदा ऐकून घ्या सर, तुमच्या कुटुंबाचं वाईट व्हावं असं माझ्या
स्वप्नातसुद्धा वाटत नाही. व अर्णव म्हणतो तुला काय वाटतं आणि तुला तुझ्या आईने जे काही केले ना ते मी कधीच विसरू शकणार नाही आणि त्याबद्दल तुम्हाला मी कधीच माफी करू शकणार नाही असं अर्णव आता स्पष्टच बोलतो. ईश्वरी खूप रडत असते आणि तू रे माझा मित्राचा हा भाग इथेच संपलाय. पुढे वल्लरी आकाशचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवते आणि त्याला म्हणते की घे शपथ की तू त्या नम्रताशी अजिबात लग्न करणार नाहीस. आता आकाशला ती इमोशनल ब्लॅकमेल करते. अर्णव म्हणतो ज्या बाईमुळे माझ्या आईने सुसाईड केलं त्याच बाईच्या मुलीशी माझ्या भावाचं लग्न मी कधीही लावून देणार नाही. राजेश म्हणत असतो ईश्वरीला आज तुझे अर्णव सर तुझी इच्छा पूर्ण करणार होते. हवेत विरून गेल्या त्या गोष्टी. अजूनही वेळ आहे, तू ये माझ्याकडे. इतक्यात ईश्वरी म्हणते तुझा शेवट ना जवळ आलाय. राजेशला म्हणते आणि तुझी सगळी पापांना अर्णव सर खरून काढणार आहेत. आणि तू रे माझा मित्राचा हा भाग इथेच संपतो. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.